केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा समावेश झाल्यानंतर नामदार रामदासजी आठवले पहिल्यांदाच मुंबईमध्ये आले। मुंबईत येताच त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर आज 16 जून 2024 रोजी रविवारी 1 वाजता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांचे सांताक्रूज एअरपोर्टवर आगमन होताच हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले। मुंबई प्रदेशच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अविनाशजी मातेकर, प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे, उषाताई रामलू, अभयाताई सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, सरचिटणीस विवेक पवार, खजिनदार सुनील मोरे, जिल्हाध्यक्ष सर्वस्वी प्रकाश जाधव, साधू कटके, रमेश गायकवाड, अजित रणदिवे, संजय डोळसे, संजय पवार, भास्करराव वाघमारे, माननीय नामदार रामदासजी आठवले यांचे सचिव प्रवीण मोरे, प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, नेते मोठ्या संख्येनं स्वागताच्या रॅलीमध्ये उपस्थित होते।
साहेब काय सांगाल? आठवले साहेब मंत्री झालेत, काय सांगाल? एकदम भारी आनंद आहे. मंत्री झालेच आहे. त्यांनी परिश्रम केलं खूप. महायुती विजयी होण्यासाठी साहेबांना यश आलं. आम्हा सगळे आंबेडकरी जनता आनंदी आहे. हा संपूर्ण आंबेडकरी समाजाचा हा खरा सन्मान झालेला आहे. आणि आठवले साहेबांनी ऑल इंडियामध्ये 4-5 काम केलं, त्याचे आज फलित इतका आनंद होतोय की आम्ही स्वतः मंत्री झाल्यासारखं आम्हाला असं वाटतंय. हा आनंद द्विगुण करण्यासाठी आज आठवले साहेब इथं एअरपोर्टवरती आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या ठाणे शहर जिल्ह्यातून भरपूर कार्यकर्ते आलेले आहेत. संपूर्ण जिल्हा कार्यकर्ते आलेले आहेत आणि आम्ही खूप आनंदी आणि खुश आहोत. डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रेरणेने आणि बाबासाहेबांनी जी स्थापना केलेली पक्ष, त्या पक्षाची धुरा रामदास आठवले सांभाळत आहे. आणि केंद्रामध्ये कुठलाही खासदार नसताना पण राज्यसभेचे खासदार असताना मोदी सरकारला आठवले साहेबांना मंत्रिमंडळात घ्यावं लागलं. ह्याचा आनंद संपूर्ण भारतातील आंबेडकरी चळवळीतील सर्वांना आहे.